नेक्स्ट काय करायचं आहे, जे व्हाईट कलरचे मोतीज असतात ना, हे पहा हे वाले, हे पण 4 mm चे आहेत. तर आता आपण हे घेणार आहोत आणि जी आपली लास्टवाली आउटलाईन आहे ना, ती करणार आहोत. सिंपल फक्त आपल्याला इथं आउटलाईन करायची आहे. ही वाली आउटलाईन पण आपली कंप्लीट झाली आहे. आता तुम्ही पाहू शकता एक सिंगलच आउटलाईन दिसते. मग आपण काय करूया, त्याला अजून एक डबल याची यानी आउटलाईन करूयात. ओके. एक शुगर बीट आणि एक जो व्हाईट कलरचा पर्ल आहे ना, तो टाकूयात. सिंपल आहे. आपल्याला फक्त एक मोती आणि एक शुगर बीट टाकायचं आहे. जसं आपण याच्या आधी पण खूपदा केलं आहे हे वालं. तर अशा प्रकारे मी हे कंप्लीट झाल्यावर दाखवते मग. आम्हाला पार्ट रेडी झाला आहे. आता नेक्स्ट आपण परत जरदोसीची आउटलाईन करणार आहोत. तर आता मी परत इथनं स्टार्ट करते. तर खूप सिंपल आहे. आपल्याला फक्त याच्या आजूबाजूला आउटलाईन करत जायचं आहे. इथं एंड नॉट देऊन टाका. आउटलाईन करताना आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की त्याच्या साईडनी आउटलाईन गेली पाहिजे. सिंपल आहे. खूप काहीच हार्ड नाही त्याच्यामध्ये. फक्त जर तुम्हाला आउटलाईन येत नसेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते हार्ड लागणारच. जरदोसी जमत नसेल तर तुम्ही त्याच्या साईडनी म्हणजे काही पण यूज करू शकताय. बीड्स नाही का, शुगर बीड्स किंवा मग कट बीड्स. कंपल्शन नाही आहे की तुम्ही आता जरदोसी यूज करते म्हटलं तुम्ही पण जरदोसीच यूज केली पाहिजे. आधी फक्त जे खालचे स्टोन्स आहेत त्यांना पॅक स्टिक होऊ द्यात आणि मग वरतून आउटलाईन करा. कारण की ते जर जो ग्लू लावला आहे तुम्ही तो जर ओला असेल, परफेक्टली पॅक झाला नसेल तर तुमचं ते मधले स्टोन्स हलू शकतात. तर मग आधी त्याला खालच्याला पॅक होऊ द्या आणि मग तुम्ही वरतून आउटलाईन करा. आता आपल्याला खाली काय करूयात, आपण याला फर्स्ट शुगर बीटने आउटलाईन करून घ्या. एंड नॉट देऊन हे पॅक करून टाका. नेक्स्ट परत आता इथं हे घ्या, जे आपले मॅट फिनिशिंगचे गोल्डन बीट्स आहेत ना ते घ्या. सपोज आपली एखादी जर आउटलाईन होत असेल तर त्याला लगेच एंड नॉट देऊन पॅक करून टाका. कारण की मग काय होतं, ते निघायची भीती राहत नाही.
एकदा पॅक करून टाकलं ना मग टेन्शन राहत नाही आपल्याला परत. आता मी तर परत याने आउटलाईन करते जरदोसीने. आणि ही पण पॅक करून टाका. नेक्स्ट आता व्हाईट पर्ल्स घ्या. तर हा वाला पार्ट पण आपला कंप्लीट झाला आहे. आता मी तर काय घेतलं आहे, एक शुगर बीड घेतला आहे आणि एक जो व्हाईट आपला काय म्हणतात त्याला मॅट कलरचा मोती आहे ना तो घेतला आहे मी. आणि जसं आपण व्हाईट कलरचं केलेलं आहे ना तशी सेम आउटलाईन आपल्याला इकडं पण करायची आहे, पण फक्त हाफमध्ये करायची, फुल नाही करायची. इथं एंड नॉट देऊन टाका. आता सेम असा पार्ट इकडच्या साईडने पण करायचं आहे. आता सेम तसं आपल्याला इकडनं पण करायचं आहे. सिम्पल आहे खूप खूप, त्याच्यामध्ये काहीच हार्ड नाही आहे. फक्त कोणता मटेरियल कसा कुठं यूज केलं आहे ना ते तुम्हाला आलं पाहिजे. एकदा ते आलं की मग सोपी असते नथ पण करणं. तर पाहून घ्या, हे पण आपलं रेडी झालं आहे. आता जे लास्ट आहे ते पण खूप सिम्पल आहे. आपल्याला फक्त हा जो नथीचा दांडा आहे ना त्याला मी जरदोसीने आउटलाईन करते. अशी आउटलाईन करा. हवं तर तुम्ही डबल आउटलाईनिंग पण करू शकताय. तिच्या शेजारी अजून एक आउटलाईन करा. तुम्ही पाहून घ्या त्याची आपली नथ आहे ती किती क्लास दिसू राहिली आणि खूप सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने तुम्ही ही जी नथ आहे ती कंप्लीट करून घ्या. ही पण आणि ही पण नथ पाहून घ्या, खूप सुंदर दिसत आहे दोन्ही पण नथी. तर थँक्यू सो मच.